अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे, मंत्री महोदय, रोजगार हमी योजना ही हमीचा अर्थ असा आहे, आज लोकांना काम नाही, गोरगरीब 150-200 रुपयाच्या मजुरीवर काम करू लागले आणि आपण त्यांना 6-6 महिने पैसे देत नाही, म्हणून मजूर लोक कामावर येत नाही। इतकं लज्जास्पद गोष्ट आपल्या राज्यामध्ये ह्या मजुरांच्या बाबतीमध्ये चालू आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, आपल्या रोजगार हमीच्या उपकरामध्ये 4 ते 5 हजार कोटी रुपये पडून आहेत। अध्यक्ष महोदय, जर केंद्र सरकार तोपर्यंत पैसा देत नाही तर आपण राज्य सरकारतर्फे ह्या गोरगरिबांचे पैसे द्या, नंतर रिम्बर्स करत बसा तुम्ही। हे सगळे पैसे जर दिले कुठेतरी त्यांना भाकर खायला भेटेल अध्यक्ष महोदय। आणि म्हणून माझी विनंती आहे की हे अधिवेशन संपायच्या आत राज्यात जितक्या मजुरांचे पैसे कायदेशीररित्या शिल्लक आहे ते तुम्ही देणार की नाही देणार, नसल देत तर सांगून द्या की आम्ही आता ही राज्यामध्ये हमी योजनाचं आम्ही पैसे द्यायला हतबल आहोत, म्हणून पैसे आहेत आपल्या गोरगरिबांचे। माझी स्पेसिफिक विषय आहे की या अधिवेशन संपायच्या आत सगळ्या मजुरांचे पैसे राज्य सरकारने द्यावे, केंद्र सरकारकडनं नंतर वसूल करत बसावे, असं आपण करणार का? होय। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सगळ्यांना मजुरी देणार आणि जे आता आपण आमदार महोदय बोललात, सगळ्या कामगारांना थोडासा वेळ पाठीपुढे होतो, नाही होत अशातला भाग नाही आहे। 6 महिने नाही आहे, डिसेंबरच्या नंतर पासूनचे पैसे थोडे राहिलेले आहेत। बाबासाहेब बसा। महाराष्ट्र शासनाने बसा, पैसे बसा। दिलेले आहेत, केंद्राचे येत आहेत, ह्या आठवड्यामध्ये केंद्राचे पैसे येत आहेत आणि ते आम्ही सगळे तुम्हाला देऊ। ठीक आहे, चला।